नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर चला तुमच्यासाठी असा एक छान व्हिडिओ घेऊन आले आहे. तर आपलं बघा 23 नोव्हेंबर शनिवारी कालभैरव जयंती आहे. तर ह्या वर्षाची 2024ची कालभैरव जयंती शनिवारी आहे. तर कार्तिक कृष्ण अष्टमीला कालभैरव जयंती आपण साजरी करत असतो. तर कालभैरव हा अवतार कोणत्या देवाचा आहे? तर हा भगवान शंकरांचा अवतार आहे. तर भगवान शंकरांनी कालभैरवाचा अवतार का घेतला आहे किंवा त्यांचा नाही का त्यांचं रूप का घेतलं आहे? तर भगवान शंकरांनी अंधकारसुराचा वध करण्यासाठी कालभैरवांचा अवतार घेऊन त्यांनी त्या अंधकासुराचा वध केला कालभैरव अवतार घेऊन. त्यामुळं त्यांना नाही का ते एक अवतार म्हणून शंकराचा एक अवतार म्हणून कालभैरव आहे. तर हे कालभैरव हा देव म्हणजे असा आहे की तो ह्याचा विनाशाचा आणि न्यायाचे प्रतिनिधित्व करत असतो. म्हणजे विनाश किंवा न्यायाचे प्रतिनिधित्व असं एकदम भगवान शंकराचं उग्र रूप म्हणून कालभैरवाचं नाही का पूजन केलं जातं. तर कालभैरव जयंती आपल्या बघा शनिवारी आहे. तर आपण काय करायचं आहे? तर कोणते मंत्र म्हणायचे आहेत किंवा कोणते स्तोत्र म्हणायचे आहे? तर आपल्या घरामध्ये बघा आपण कालभैरव अष्टकम म्हणजे बोलत असतो. तर आपल्या बघा स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये 109 पानावरती काहीतरी आहे कालभैरव अष्टक. तर ते बघा तुम्ही रोज संध्याकाळी नाही का आपलं दिवा लागण्याच्या वेळेला आपण दिवा वगैरे लावल्यानंतर म्हणायचं आहे. तर का म्हणायचं असतं हे? तर आपल्या घरामधील ज्याही कोणत्याही वाईट शक्ती असतील तर ह्या नुसत्या तुम्हाला येत नसेल म्हणाय, कारण खूप असं अवघड शब्द वगैरे आहेत. तर तुम्ही मोबाईलला जर लावलं ना म्हणजे संध्याकाळी आपण बघा दिवा लागण्याच्या वेळेला, तरी बघा घरामधील ज्या नकारात्मक गोष्टी आहेत किंवा वाईट शक्ती आहेत, भूत प्रेत बाधा, या सगळ्या गोष्टी नाही का नाहीशा होण्यास मदत होते. तर तुम्ही हे कालभैरव अष्टक नक्की वाचत नसाल तर तुम्ही या शनिवारपासून म्हणजे कालभैरव जयंतीपासून तुम्ही वाचायला सुरू करा. कारण खूप अशा प्रभावी गोष्टी असतात. कारण काय काय गोष्टी नाही का, एक म्हणलं असं दैत्याचा नाश करण्यासाठी किंवा भूतप्रेत यांचा नाश करण्यासाठी देवांच्याही शक्तीच्या पलीकडं ते शक्ती कालभैरवांमध्ये आहे की या गोष्टींचा नाश करण्यासाठी, तर वाईट गोष्टींचे नाश करण्यासाठी हे कालभैरव अवतार आहे. तर तुम्ही यांची म्हणजे नाही का यांची पूजा पाठ केलं, आपण यांना प्रसन्न करून घेतलं, म्हणजे घरामध्ये आपल्या आपण जे कालभैरव अष्टक म्हणजे वाचलं किंवा आपण ऐकलं, तर आपल्या घरामधील ज्या वाईट शक्ती आहेत, भूत प्रेत बाधा काही कोणत्याही गोष्टी, तर ह्या गोष्टी आपल्यामध्ये नाही का म्हणजे आपल्या घरामधून निघण्यास मदत होत असते. तर त्यासाठी कालभैरव अष्टक आपण वाचायचं आहे. तर कालभैरव अष्टक हे जयंती आपण दुपारी 12 वाजता साजरी करत असतो. कारण या दिवशी दुपारी 12 वाजता कालभैरवांचा जन्म झाला आहे. तर बघा आपल्या म्हणजे आसपास कालभैरवांचं मंदिर असेल किंवा तुमच्याकडं नसेल तर तुम्ही शंकराच्या मंदिरात जाऊन ही पूजाविधी करू शकतो. कारण कालभैरव हे आपल्या भगवान शंकरांचाच एक अवतार आहे. तर तुम्ही भगवान शंकराच्याही मंदिरात जाऊन पूजाही करू शकतो. तर आपण काय करायचं आहे? तर भगवान शंकराचा अवतार असल्यामुळे आपण भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन पिंडीला अभिषेक घाला तुम्ही नाही का पंचामृताने. पंचामृत तर माहितीच आहे, दही, दूध, साखर, तूप, मध हे घेऊन आपण पंचामृत बनवत असतो. तर हे पंचामृताने तुम्ही शंकराच्या मंदिरात जाऊन अभिषेक घाला किंवा तुमच्याकडं कालभैरवाचं नाही का मंदिर असेल तर मूर्तीचाही तुम्ही ते अभिषेक घालू शकता. तर या सगळ्या गोष्टी आपण त्या दिवशी करायच्या आहेत. तर तुमच्या घरामध्ये बघा आपल्या वाईट शक्ती म्हणजे काय, कोणाला आपल्या घरामध्ये वाईट स्वप्न पडत असतील किंवा आपल्या घरामध्ये म्हणजे वारंवार साप निघत असेल किंवा असे कोणत्याही वाईट गोष्टी घडत असतील घरामध्ये, एखादी मुलं हट्ट करत असतील किंवा आपल्या घरामधील नाही का जास्त नकारात्मक विचार असतील कोणाच्या मनामध्ये, जे का कुठली गोष्ट पॉझिटिव्हच नाही, हा ही अशी गोष्ट होणारच नाही, असे म्हणणारे ज्या गोष्टी व्यक्ती आहेत म्हणजे त्यांच्याकडून तुम्ही हे म्हणून घ्या. म्हणजे त्यांच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा बदल होतोच. त्यांच्या आतमधले जी गोष्टी नकारात्मक आहेत त्याला मारण्याचा प्रयत्न कालभैरव करत असतात. तर कालभैरव जयंती दिवशी तुम्ही कालभैरव अष्टक 11 वेळा म्हणायचं आहे. तर 11 वेळा तुम्ही ही सेवा मंदिरात जाऊन केली तर खरंच खूप छान आहे. कालभैरव अष्टक म्हणजे कालभैरवांचं मंदिर असेल तिथं जाऊन तुम्ही कालभैरव अष्टक 11 वेळा म्हणायचं आहे. तर कारण का माहिती आहे का, आपण तर रोज एक वेळ म्हणत असतो, पण या दिवशी त्यांचा दिवस आहे, कारण त्यांना प्रसन्न करून घेण्याचा दिवस आहे. तर यासाठी आपण हे 11 वेळा म्हणायला पाहिजे किंवा 11 वेळा आपण पठण केलं पाहिजे. तर तुम्ही नक्की जे एखाद्याला त्रास होत असेल घरामध्ये, एखादा मुलं हट्टी असतील, चिडचिड करत असतील, रागीट असतील किंवा त्यांच्यामध्ये नाही का कुठल्या वाईट गोष्टी असतील तर त्या गोष्टी आपल्याला नाहीशा करण्यासाठी आपण त्या मुलाकडून किंवा त्या घरातल्या माणसाकडून तुम्ही हे कालभैरव अष्टक 11 वेळा म्हणून घ्यायचं आहे. किंवा ते करतच नसतील तर तुम्ही त्यांच्या वतीने नाही का कालभैरवांची माफी मागा, त्यांना नाही का म्हणतात त्यांना ही म्हणजे त्यांची माफी मागून म्हणा की नाही का आमच्याकडून काही आमच्यामधील ज्या नकारात्मक गोष्टी आहेत, आमच्या ज्या वाईट गोष्टी आहेत
त्यांना मारा तुम्ही, किंवा असं म्हणायचं आहे की आमच्या नाही का आमच्या वाईट गोष्टी आमच्या नाहीशा होऊ द्या, म्हणून आपण हे सेवा करायची आहे. तर आपण हे काय करायचे आहे सेवा, तर हे कालभैरव अष्टक तुम्ही 11 वेळा म्हणायचं आहे. तेही मंदिरात जाऊन, मंदिर जवळपास नसेल तर तुम्ही घरामध्येही ह्या सेवा करू शकता. तर मंदिरात जाताना तुम्ही नारळ खडीसाखर घेऊन जायचं आहे. आणि त्याच्याबरोबर आपण बाजरीची भाकरी, नंतर ना वांग्याचं भरीत, परत त्याच्यावरती कांदा, लिंबाची फोड हेही घेऊन आपण हा नैवेद्य अर्पण करायचा आहे. कारण हा कालभैरवांचा आवडता नैवेद्य आहे. तर हा नैवेद्य तुम्ही तिथं अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर त्यांना नाही का जिलेबीही तुम्ही अर्पण करू शकता, असं गोडामध्ये, किंवा उडदाची डाळ ह्या गोष्टीही तुम्ही अर्पण करू शकता. तर या गोष्टी अर्पण केल्यानंतर आपण तिथं जाऊन बसायचं आहे. आपण ते सेवा करायची आहेत. 11 वेळा कालभैरव अष्टक स्तोत्र म्हणायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कालभैरवाच्या मंदिरात जाऊन करायच्या आहे. तसेच त्यांना आवडतं फूल म्हणजे कालभैरवांना आवडतं फूल आहे झेंडूचं. तर तुम्हाला झेंडूचं फूल तर आपल्याला सहज मार्केटमध्ये तर मिळतच असते. तर तुम्ही आवर्जून झेंडूचं फूल घेऊन जावा आणि कालभैरवांच्या नाही का चरणाशी ठेवा ते फूल. तर तुम्हाला खरंच ह्या सगळ्या गोष्टींचा नाही का खूप सारा अनुभव भेटेल. कारण तुमच्या घरामधील ज्या वाईट शक्ती आहे तुमच्यामधील, म्हणजे प्रत्येक माणसामध्ये काही वाईट गोष्टी असतात. कारण स्वतःला आपण म्हणत असतो मी म्हणजे असं आहे, पण प्रत्येकाकडून कधी ना कधी चुकून काही गोष्टी चुकीच्या घडत असतात, किंवा आपण कोणाला तरी वाईट बोलत असतो. म्हणजे आपल्यातल्या जी वाईट शक्ती आहे किंवा आपल्या वाईट वृत्ती आहेत, त्या वाईट वृत्ती आपल्याला नाहीशा करायच्या असतील तर आपण ह्या दिवशी आपण ह्या सगळा उपाय करायचा आहे. तर कालभैरवाच्या मंदिरात जाऊन आपण स्वतः 11 वेळा कालभैरव स्तोत्र म्हणायचं आहे व कालभैरवांना पण प्रसन्न करून घ्यायचं आहे. तर तुम्ही घरीच जर सेवा करत असाल, म्हणजे तुमच्याकडं नाही आहे तर, कारण घरामध्ये प्रत्येकाच्याही घरामध्ये कालभैरव हे एक उग्र रूप आहे. तर ह्याची पूजा आपण घरामध्ये करत नाही, किंवा घरामध्ये आपल्या कोणतेही फोटो वगैरे कालभैरवांचं नसतं. तर हे मंदिरातच तुम्हाला भेटत जाईल. पण तुम्हाला जर नाही का आता मंदिर पण नाही आहे, किंवा शंकराचं मंदिर पण तुमच्यापासून दूर आहे, तर तुम्ही घरामध्ये आपल्या शंकराची पिंड तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच. तर तुम्ही त्या पिंडीची सकाळमध्ये सेवा करा. सकाळमध्ये लवकर उठा, ब्रह्ममुहूर्तावरती उठून नाही का स्नान वगैरे करून देवघर वगैरे स्वच्छ करून देवपूजा करून तुम्ही शंकराच्या पिंडीला अभिषेक वगैरे घाला. नंतर ना शंकरांना आवडतं ते बेलफूल, तुम्ही पांढरे फूल, नंतर ना बेल वगैरे पिंडीवरती वाहा व तुम्ही हे कालभैरव स्तोत्र म्हणा, किंवा तुमच्या मनामधील जे इच्छा आहे, तुमच्या घरामध्ये जे वाईट नाही का जे घडत आहे त्याबद्दल तुम्ही मनामध्ये म्हणा की या गोष्टी आमच्या घरामध्ये जे वाईट होतात त्या नाही का नाहीशा होऊ देत, यासाठी तुम्ही पूजा करायची आहे. तर तुम्ही तर शंकरच्या पिंडीच्या घरामध्ये जी पिंड आहे तिथं तुम्ही खडीसाखर नारळ ठेवायचं आहे, व ते तुम्ही दुसऱ्या दिवशी नाही का नारळ फोडून खाल्ला तरी चालेल. खडीसाखर ही आपल्या घरामध्ये प्रसाद म्हणून खाल्ली तरी चालेल. तर हे असं आपण पूजा करायची आहेत का आवर्जून तुम्ही कालभैरव अष्टक नाही का. आणि या दिवशी बघा आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये ही नाही का कालभैरव जयंती नाही का एकदम नाही का याच्यारीत्यानं व्यवस्थित साजरी केली जात आहे. तर तुम्हाला नाही का ह्या सगळ्या गोष्टी नाही जमल्या तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊनही पूजा करू शकता. कारण बघा आम्ही कालभैरव अष्टक तर मीही स्वतः रोज संध्याकाळी एक वेळ नाही का असं बोलत असते. कारण रोज आपण जर बोलत गेलो ना तर खूप सोपं आहे, काही जास्त वेळ लागणार नाही. 15 ते 20 मिनटं लागतील तुम्हाला 11 वेळा म्हणाय कालभैरव अष्टक. तर खूप छान आहे. जर तुम्हाला नाही का नसेल तुमच्याकडं स्वामी सेवेचं नाही का आपल्या नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही मोबाईलवरती कालभैरव अष्टक बोला तर ते येईल. तर ते तुम्ही नाही का संध्याकाळच्या वेळेला तुम्ही लावून ते ऐका. खरंच खूप छान आहे. तर तुम्ही नक्की ह्या सेवा करा आणि मीही करत आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.